हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी तुम्हाला नेहमी एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं रिकमेंड करत असते ना. आज मी असा विचार केला की यार, आज ना आपण एक एक्सपेरिमेंट करूया. आज मी तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या कथा कादंबऱ्या रिकमेंड न करता एकदम छोटूशी 200 पानापेक्षा कमी पानं असणारी पुस्तकं रिकमेंड करणार आहे. ही पुस्तकं त्या लोकांसाठी आहेत की ज्यांना असं वाटतं की यार, मोठी मोठी पुस्तकं आजकाल कोण वाचतं, आम्हाला छोटंसं पुस्तक पाहिजे, असं एकदम झटकीपट वाचून झाल्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि अशी ॲड्रेनलिन रश सुद्धा मिळाली पाहिजे. सो येस, हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस युट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला अशी छोटूशी बिट्टूशी 200 पानापेक्षा कमी असणारी पुस्तकं रिकमेंड करणार आहे. त्याआधी तुम्ही रीडर्स डायस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर रीडर्स_डायस इथे फॉलो करायला विसरू नका. आणि असे सुंदर छान छान करकरीत गरम गरम पुस्तकांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत असे थडकावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बेल आयकॉन दाबा. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. तर पहिलं पुस्तक आहे घराचे नंदनवन बनवा. आता असं कुठलंच घर नसतं, ओके. असं घर असणं शक्यच नाही की जिथे कलेश होत नाही, जिथे भांडणं होत नाहीत. इनफॅक्ट दिवाळी असो, दसरा, संत येती घरा, याच्यापेक्षा असं म्हणावं लागेल की दिवाळी असो, दसरा, आमच्याकडे भांडणं कंटिन्यू चालू असतात. त्याप्रमाणे स्पेशल ऑकेजन असो, म्हणजे मुलं वयात येताना किंवा आई वडील रिटायर होतात त्यावेळेस किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी फेज चालू असतात, तेव्हा घरात कलेश होणं इज व्हेरी व्हेरी ऑब्व्हियस. इनफॅक्ट मानव कोल्यांनी त्यांच्या अंतिम नावाच्या कादंबरीमध्ये म्हणलेलं पण आहे की आई वडिलांना मुलांचं मोठं होणं तेवढंच अवघड जातं जेवढं मुलांना आई वडिलांचं म्हातारं होणं. बरोबर आहे. सो घराचे नंदनवन बनवा या पुस्तकाची बघा लेंथ किती आहे. ओके, 112 पानाचं, 116 पानाचं हे पुस्तक आहे. असं वाचायला चालू करा, असं पूर्ण होईल. मी तर म्हणते तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना सुद्धा हे पुस्तक रिकमेंड करू शकता. होपफुली त्यामुळे जे तुम्हाला त्यांच्यासोबत शेअर नाही करतायत ते तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत शेअर करू शकता. नेक्स्ट पुस्तक आहे आम्ही घडलो वाचनाने. हे जस्ट 125 पेजेसचे हे पुस्तक आहे आणि ह्या ऍक्च्युली लेखांचा संग्रह आहे, संकलन याला आपण म्हणू शकतो. की याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्ड्स मधले, वेगवेगळ्या सेक्टर्स मधले लोक त्यांच्या फील्डमध्ये कसे पुढे गेले आणि त्यांनी कशी भरारी मारली, ज्याच्यामध्ये पुस्तकांनी काय इम्पॉर्टंट रोल प्ले केला ते तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळतं. फॉर एक्झाम्पल बाबासाहेब आंबेडकर असतील, लता मंगेशकर असतील, त्याच्यानंतर विनोद तावडे सारखे पॉलिटिशियन असतील, और मकरंद नासपुरे असतील, यांनी ना त्यांच्या पुस्तकाशी रिगार्डिंग त्यांचे काय अनुभव आहेत ते याच्यामध्ये सांगितले. याच्यामध्ये एक ऍड ऑन गोष्ट तुम्हाला ही सुद्धा वाचायला मिळेल की या लोकांची ना बुक लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे की यांनी कुठली कुठली पुस्तकं वाचलेली आहेत ते तुम्हाला यात वाचायला मिळतं. पुढचं पुस्तक आहे स्वतःशी खोटे बोलणे थांबवा. नाव दिस इज जस्ट 192 पेजेसचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये हे फुल ऑन मोटिवेशनल पुस्तक तर आहेच, पण याच्यामध्ये ना अशा मस्तपैकी असे कोट्स सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील की तुम्ही कधीही उठा आणि कोणतेही पेज उघडून तुम्ही वाचायला चालू करू शकता. याच्यामध्ये लेखकांनी असं म्हणलंय की तुमचं आयुष्य बदलण्यासाठीचे तुम्हाला 101 इम्पॉर्टंट कठोर सत्य तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे मान्सून जनगण म्हणा. आता हे पुस्तक सगळ्यांसाठी नाहीये, मी आधीच सांगते. याच्यामध्ये असं आहे की मान्सूनचा परिणाम म्हणजे पावसाचा परिणाम. मी बघते यारीच, आता मी हे शूट करते तर मी ऑक्टोबर मध्ये शूट करते आणि अजूनही पाऊस चालू आहे. सो दिवाळी येत जात राहते, पाऊस कंटिन्यू असतो. तर या पावसाचे भौगोलिकरित्या फक्त विचार न करता पॉलिटिकल, सामाजिक आणि इकॉनॉमिक दृष्ट्या सुद्धा जर विचार करायला गेलं तर मान्सूनचे कसे कसे भारतावरती परिणाम होतात. आणि जर तुम्ही मान्सूनच्या वेळी जर बघायला गेलं तर पूर्ण साऊथ एशिया हे एक राष्ट्र आहे असं या लेखकाचं म्हणणं आहे. आणि हे जे लेखक आहेत सुनील तांबे, हे खूप मोठे पत्रकार सुद्धा आहेत. लोकांना मान्सून मध्ये रोमॅन्स असतो, यांनी मान्सून सोबत रोमॅन्स केलाय. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक एक नंबर आहे, स्वतः मी वाचलेलं आहे, योद्धा बाजीराव पेशवे हे या पुस्तकाचं नाव आहे. तर बाजीराव पेशवे कोण होते हे जर मी सांगायला लागले तर मग मला माझं चॅनल बंद करावं लागेल. सो येस, हे सुद्धा पुस्तक खूप छोटं आहे, योद्धा बाजीराव पेशवे. याची पेज लिमिट मी तुम्हाला सांगते, येस, जस्ट 96 पेजेसचे हे पुस्तक आहे. आय एम शुअर बाजीराव मस्तानी पेक्षा, मूवीपेक्षा ज्यामध्ये जास्त डिटेल माहिती तुम्हाला बाजीराव बद्दल वाचायला मिळेल. नेक्स्ट पुस्तक आहे मनाचे व्यवस्थापन. आता हे पण किती म्हणजे लाईक लेट्स से 100 रुपयाचं हे पुस्तक आहे आणि जस्ट ओनली 77 पेजेस आहेत यार या पुस्तकामध्ये. एवढं कमी तर म्हणजे कुठलं युजर मॅन्युअल पण नसतं. बट स्टील तुम्हाला जर तुमचं माइंड मॅनेजमेंटला मेंटेन ठेवायचं असेल आणि तुम्हाला शिकायचं असेल की माइंडला कसं मॅनेज करता येईल किंवा तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर जर कंट्रोल घ्यायचं असेल तर मनाचे व्यवस्थापन हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. ओके, नेक्स्ट पुस्तक आहे, हे तर माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे बिकॉज दिस इज माय फेवरेट ऑथर. तिचं नाव आहे थिंक स्ट्रेट. आता मी याचं ऍक्च्युली इंग्लिश व्हर्जन मी वाचलं होतं, मराठी मी वाचलेलं नव्हतं, पण यार हे पण पुस्तक मी तुम्हाला सांगते
इट्स जस्ट 117 117 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि याची पण काही जास्त किंमत नाही आहे. 200 रुपयाचं फक्त पुस्तक आहे. अमेझॉनवर बघाल तर तुम्हाला त्यात पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर थिंक स्ट्रेट याच्यामध्ये काय आहे की जे लोक ओव्हर थिंकिंग करतात ना त्यांच्या टोक्यात ना विचारांचं असं एकदम जाळं तयार झालेलं असतं. त्याचं चित्र तुम्हाला याच्यावर दिसतं. आणि डारियस फोरू हे माझे वन ऑफ द फेवरेट ऑथर आहेत. मी यांची डू इट टुडे, फोकस ऑन व्हॉट मॅटर्स ही सुद्धा पुस्तकं वाचलेली आहेत. त्यातलंच थिंक स्ट्रेट हे त्यापैकी एक आहे. हे पण पुस्तक तुम्ही लगेच असं चालू केलं की असं वाचून होईल, कारण की बघा याच्यामध्ये असं खूप सुट्ट लिहिलंय, सो लगेच वाचून होईल हे पुस्तक. नेक्स्ट पुस्तक आहे आणि हे मी मोस्टली सांगेन की तुम्ही जर नवीन वाचक असाल तरच हे पुस्तक वाचा, अदरवाईज तुम्हाला खूप बोर होईल. ज्याचं नाव आहे चिरू. नभा केसकर यांची चिरू ही एक दीर्घ कथा आहे. याला कादंबरी किंवा कथा असं म्हणता येणार नाही, एक दीर्घ कथा म्हणू शकता. की याच्यामध्ये तुम्ही एलिझाबेथ एकादशी हा मूवी पाहिला असेल ना, तर इट इज समथिंग लाईक दॅट. की त्या मूवीमध्ये जसं बहीण आणि भावाचं जे प्रेम दाखवलेलं आहे आणि मग ते कसं बांगड्या विकत असतात वगैरे, तसा हा चिरू असतो. त्याला स्वतःचा काहीतरी एक काइंड ऑफ छोटूसा पिट्टूसा बिझनेस चालू करायचा असतो. आणि मग हाऊ डज ही लर्न, आणि त्याच्यासोबत त्याच्या आईचा कसा रोल येतो महत्वाचा, ते तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळतं. नेक्स्ट पुस्तक आहे, हे जरा सिरियस कॅटेगरी आहे बरं का, मानसिक आघात समजून घेताना. आता मला असं वाटतं की यार म्हणजे लेट्स सी की कुणाला ना कुणाला लहानपणीचे और एकदम वयात येतानाचे ना अनेक ट्रॉमाज असतात. लेट्स से की प्युबर्टी अशी हिट होते आणि ट्रॉमाची सिरीज अशी अशी चालू होते. तर जर तुम्हाला असे काही ट्रॉमाज बसलेले असतील आणि त्यातून तुम्हाला असं वाटतं की बाहेर निघणं थोडंसं अवघड आहे, की तुम्ही थेरपिस्टची मदत घेतली आहे, काउन्सिलरकडे गेलाय, सायकॅट्रिस्टकडे जाऊन गोळ्या पण घेतलेल्या आहेत, बट इट इज क्वाईट डिफिकल्ट फॉर यू, तर तुम्ही मानसिक आघात समजून घेताना हे वृषाली राऊत त्यांचं पुस्तक डेफिनेटली वाचा. याच्यामध्ये ट्रॉमा सोबतच PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर बद्दल पण बोललेलं आहे. आणि हे पुस्तक तर मित्र म्हणते 130 पानाचं पुस्तक आहे यार, लगेच वाचून होईल. याच्यामध्ये ट्रॉमाचे ना असे काही सायंटिफिक रिझन सुद्धा त्यांनी दिलेले आहेत, जे तुम्हाला आय थिंक वाचायला इंटरेस्ट येईल. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे चौथा अंक. यार हे तर पुस्तक जेव्हा आलं होतं मी तेव्हाच वाचायला घेतलं होतं, कारण रवींद्र महाजनी वॉज वन ऑफ माय फेवरेट हिरो. आणि त्यांचं हे अमित प्रकाशनाचं पुस्तक आहे, जे फक्त 200 रुपयाला आहे. आणि त्याची समजा तुम्हाला सांगते पेजेस पण 104 पानाचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांची जी वाईफ आहे रवींद्र महाजनी यांची, माधवी महाजनी, यांचं हे चरित्र त्यांनी काइंड ऑफ सांगितलेलं आहे. आणि रवींद्र महाजनी यांची जी साईड आपल्याला सिनेमामध्ये दिसलेली आहे ना, ऑब्व्हियसली दिस बुक इज डिफरंट दॅन दॅट साईड. ओके, आता मी नेक्स्ट पुस्तक तुम्हाला सांगणार आहे जे खूपच भयानक आहे, रहस्याचा राखणदार. ते तुम्हाला अशी नारायण धारपांचे एकदम थ्रिलर सस्पेन्सवाले जर पुस्तकं वाचायला आवडत असतील तर रहस्याचा राखणदार हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे लेखक जे आहे सुमित शेंडे खूप नवखे लेखक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नारायण धारप सारखं असं परफेक्ट काही वाचायला नाही मिळणार, बट स्टील यार हे पुस्तक फक्त 140 पानाचे. आता ह्याच्यामध्ये प्रस्तावना वगैरे ते तर पेजेस मी काउंटच नाही केले. सो येस, 140 पानाचं हे पुस्तक. आणि ज्या कॅटेगरीचं हे पुस्तक आहे ना, या पुस्तकांचं असं असतं की आपल्याला शेवट जाणून घ्यायची फार घाई असते, म्हणून हे पुस्तक मित्र मंडळ तुम्ही 2 तासात संपवू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे शिरसवाडी. ही कादंबरी आहे गणेश बर्गे यांची. यांचं मी आधी कंट्या नावाची कादंबरी वाचली होती आणि तेव्हा माझं असं हृदयभंग झाला होता आणि मी मूर्खासारखं परत एकदा हृदयभंग करून घेण्यासाठी शिरसवाडी ही कादंबरी वाचायला घेतली. तर इट्स लाईक अ बनगरवाडी, जे तुम्ही वाचलंच असेल, बट याचा एंड थोडासा विदारक आहे. सो जर तुम्ही असे एकदम मृदू हृदयाचे, एकदम सॉफ्ट हार्टेड असाल तर हे पुस्तक वाचू नका. आणि त्यानंतर वन ऑफ माय फेवरेट ऑथर्स ठिकरी, वपू काळे यांचा. हा कथासंग्रह आहे. तुम्हाला माहिती आहे वपू काळे कसं लिहितात, मिडल क्लास लोकांसाठी वगैरे एकदम बेस्ट असतं. आणि वपू काळे यांचं असं असतं की ऍज अ बिगिनर ना तुम्हाला सगळे त्यांचे ना असे कथा अशा मनाला भावायला लागतात, कारण अजूनही एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्या गोष्टी खूप रिलेटेबल वाटतात. सो ठिकरी इज वन ऑफ दॅट कथासंग्रह. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हा व्हिडिओ मी कंटिन्यू शूट केला. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. रणजित देसाई यांचं मधुमती. हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये, पण म्हणल्यावर रणजित देसाईंचं पुस्तक आहे, खरं तर नसणार. त्यांचं ऍक्च्युली प्रतीक्षा मी वाचलं होतं आणि जे मला इथे दिसत नाहीये कुठे, नक्की कुणीतरी हे पुस्तक माझं चोरले. सो प्रतीक्षा रणजित देसाई यांची जी कादंबरी आहे ती पण छोटीशीच आहे. मला एक्झॅक्ट पेजेस आठवत नाहीत त्याचे, पण येस तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. आणि त्यासोबतच मधुमती हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये, तर तुम्ही स्वतः वाचा आणि कसं वाटलं मला सांगा. सो
कसा वाटला तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण एकदम 200 पानापेक्षा कमी असणाऱ्या पुस्तकांबद्दल भरपूर गप्पा मारल्या. तसं तर पुस्तकं छोटी होती तर गप्पा पण आपल्याला शॉर्ट ठेवाव्याच लागल्या. हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा की ज्यांना पुस्तकं वाचण्याची इतक्यात आवड निर्माण नाही झाली आहे, पण ॲज अ बिगनर दे आर लाईक लुकिंग फॉर समथिंग, की आम्हाला छोट्याशा पुस्तकापासून सुरुवात करायची आहे. छोटीशी पुस्तकं वाचण्याचा ना एक मेन फायदा असतो की ती पटकन संपतात. त्याच्यामुळे आपल्याला असं कॉन्फिडन्स येतो की ओके, मी पुस्तक वाचू पण शकतो आणि कम्प्लीट पण करू शकतो. तर हा व्हिडिओ त्या बिगिनर्ससाठी आहे. आणि यातलं कुठलं एखादं पुस्तक जे तुम्ही वाचलं असेल, और दुसरं कुठलं एखादं छोटंसं पुस्तक असेल जे तुम्हाला असं वाटलं असेल की मी पण वाचावं, तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. रीडर्स डायसला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.